नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिन मध्ये पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली. मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा. उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल. शिंदेंना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, तर राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेना रूपी आईवर वार केला. रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा. मुंबईतले अनेक उद्योगधंदे मोदींनी गुजरातला पळवले. डबल इंजिन सरकार लागल्यामुळे वेगानं प्रकल्प नेले. हा महाराष्ट्राचा घात. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. राम मंदिर हे कोर्टाच्या निर्णयाने झाले. प्रभू श्रीराम सर्वांचेच आहेत, कुणाची मक्तेदारी नाही. मात्र आता भाजपमुक्त राम व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरेंचं रोखठोक मुलाखतीतून आवाहन. ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशाच. आपलेच कर्मचारी असलेल्या राऊतांना मॅनेज मुलाखत दिली. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं खोचक ट्विट. काळूबाळूचा तमाशानं राज्यात प्रबोधन केलं. बावनकुळेंनी तमाशाचा अपमान केलाय. त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काहीही संबंध राहिला नाही. राऊतांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर. या निवडणुकीत सामान्यांच्या प्रश्नांवर कोणीही बोलत नाही. राहुल शेवाळेंची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका. ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती. मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं नाव न आल्यानं ठाकरेंचं अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष. एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल. राज ठाकरेंना लोकसभेला जागा देऊ शकलो नाही, कारण आम्ही 3 पक्ष एकत्र होतो. आता केवळ 48 जागा असल्यामुळे मनसेबाबत विधानसभेत बघू. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. बारामतीच्या लढाईत अजित पवारांना कुटुंबानं एकटं पाडलं, पण त्यात ते अभिमन्यू सारखे एकटे लढले. भाजपला त्यांच्या लढ्याचं अप्रूप वाटतं. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका. राऊतांचा फडणवीसांना टोला. शिंदेकडे स्वतःचं असं काही नाही. शिंदेची धावपळ ही त्यांची अखेरची फडफड. पैशाच्या शेल्या वाटल्या तरी शिंदे गट एकही जागा जिंकणार नाही. शिंदेंच्या नाशिक दौऱ्यावर राऊतांची टीका. राज्यात महाविकास आघाडी लोकसभेच्या किमान 35 जागा जिंकतील, तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. लोकसभेच्या 4थ्या टप्प्यासाठी उद्या देशभरात मतदान. राज्यातील पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला. अमित शहांची पालघरमधील महायुतीचे उमेदवार हेमंत सावरांच्या प्रचारासाठी सभा. पालघरमध्ये वसईत उद्या शहांची जाहीर सभा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज विक्रोळीत सभा. महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा आणि यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी सभा घेणार. शरद पवारांची आज शहापूर आणि कल्याणमध्ये जाहीर सभा. सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रेंच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता कल्याणमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर सभेचं आयोजन. कल्याणचे पश्चिम मॅक्सी ग्राउंडवर आज उद्धव ठाकरेंची संध्याकाळी सभा. बाळामामा म्हात्रेंच्या प्रचार सभेला शरद पवार, संजय राऊतही उपस्थित राहणार. राज ठाकरेंची आज नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी कळव्यात सभा. आनंद आश्रमात दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. कल्याणमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या सभेचं ठिकाण बदललं. डोंबिवली पूर्वेतील क्रीडा संकुल मैदानाऐवजी आता उद्या डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानावर होणार सभा. ठाण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंच्या प्रकाश आंबेडकरांना पत्र. ठाण्यात वंचित बहुजन आघाडीकडून राजन विचारेंनी पाठिंबा मागितला. पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचं पत्र दिल्यास विचार करण्याची वंचितची भूमिका. पालघरच्या बोईसरमध्ये आज प्रकाश आंबेडकरांची सभा. वंचितच्या उमेदवार विजया म्हात्रे-ढिकर यांच्या प्रचारार्थ सभा. माझा भाजप प्रवेश निश्चित, असं मला विनोद तावडे म्हणाले. भाजप प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. मोदींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ समजलेला नाही, मात्र मोदींनी दिलेली ऑफर भविष्याची नांदी असावी. मोदींनी दिलेल्या ऑफरवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. भविष्यात विधानसभेची निवडणूक लढवेल. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंची निवडणूक लढवण्याचे संकेत. लोकसभा निवडणुकीसाठी परळी मतदारसंघात प्रशासनाची तयारी पूर्ण. मतदारसंघात एकूण 342 मतदान केंद्र, तर पोलीस प्रशासन सज्ज.
अहमदनगर दक्षिण मतदारसंघासाठी मतदानाची तयारी सुरू. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यांच्यात लढत. पुणे जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान. निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप. पुण्यात जवळपास 2000 मतदान केंद्र. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त. शहरातील नाक्यांवर स्थिर सर्वेक्षण पथकांची तैनाती. प्रत्येक वाहनाची कसून चौकशी. पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभेसाठी उद्या मतदान. निवडणुकांच्या कामासाठी पीएमपीएमएल बसचा वापर सुरू. बीडमध्ये उद्या मतदानासाठी तयारी सुरू. जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज. कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्मचाऱ्यांना ईव्हीएमचं वाटप. कल्याणमध्ये गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांकडून अटक. गावठी कट्ट्यासोबत 1 मॅगझीन आणि 3 जिवंत काडतुसं जप्त. रावेर लोकसभेच्या मतदानासाठी पोलीस प्रशासन सज्ज. मतदानाच्या पार्श्वभूमीवर 1800 पोलीस तैनात. पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक साहित्य घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी. मतदारसंघातील 2018 मतदान केंद्रांसाठी पोलिंग पार्टी सज्ज. ठाण्यात भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध. ठाणे जिल्ह्यात 85 वर्षावरील 634 आणि 103 दिव्यांग नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क. पुणे लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून गुंडांची झाडाझडती. जामीन मिळवून बाहेर पडलेल्या गुंडांची आणि त्यांच्या साथीदारांची चौकशी. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पैठण गेट परिसरातून 39 लाखांची रोकड जप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून छापा टाकत कारवाई. हिंगोलीच्या माळधानीत महात्मा बसवेश्वरांच्या जयंती कार्यक्रमाचं आयोजन. मिरवणुकीत आमदार संतोष बांगर यांनी धरला ठेका. ईशान्य मुंबईत प्रचारादरम्यान किरीट सोमय्यांचा डीप फेक लावल्याचा प्रकार. सोमय्यांसोबत मशाल चिन्ह लावण्यात आलं. सोमय्यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसात गुन्हा दाखल. राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा. मध्य विदर्भाला हवामान विभागाकडून अवकाळीसह गारपिटीचा येलो अलर्ट. नाशिकच्या मालेगावात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांना फटका, तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. नाशिकमध्ये 2 दिवसांपासून पावसाची हजेरी. ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. बुलढाण्यात पहाटेपासून अवकाळी पाऊस. चिखली, शेगाव, खामगाव तालुक्यात पावसाची हजेरी. शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान. बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान. बाबुर्डी गावात घराचे पत्रे उडाले. धान्य भिजल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान. भंडारा जिल्ह्यातील मोहाडीमध्ये धान पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा. शेतात साचलेलं पाणी मोटर पंपांनी काढण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की. अमरावतीत अवकाळीच्या तडाख्यामुळे तब्बल 137 कोटींच्या किमतीचा संत्रा मातीमोल. एप्रिलमध्ये झालेल्या संत्र्याच्या नुकसानीचा अहवाल तयार. रायगड जिल्ह्यातील अनेक भागात रात्री मुसळधार पावसाची हजेरी. खोपोली, कर्जत आणि माथेरान परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस, तर आजही जोरदार पावसाचा अंदाज. पुण्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी झाडं कोलमडून पडली. पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे एसटी बसवर कोसळलं झाड. सुदैवानं जीवितहानी नाही. रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. खोपोली, खालापूर तालुक्यासह कर्जत, माथेरान भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी.